आजच्या या पवित्र दिवशी प्रभूच्या गौरवासाठी आपण सर्वजण आपापल्या घरामध्ये भक्तीसाठी बसलेला आहात. आपल्या सर्वांचं स्वागत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. प्रभूचा सेवक या नात्याने आज तुम्हा सर्वांना सलाम. ही देवबापाची योजना आहे की आपण अशा रीतीने या दिवसामध्ये त्याच्या चरणाजवळ बसावं, त्याची भक्ती करावी, त्याचं गौरव करावं, आपापल्या कुटुंबामध्ये प्रभूला मान महिमा द्यावा. आणि म्हणून आज आपण त्याच्या योजनेनुसार त्याला गौरव देण्यासाठी प्रभूच्या चरणाजवळ आलो. आपण प्रभूची स्तुती करूया, प्रभूची स्तुती करूया यासाठी की मागील जवळजवळ 1 महिना किंवा 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस आपण सर्वजण आपापल्या घरामध्ये आहोत आणि देवबापाने आपलं संरक्षण केलं. कोणालाही कोरोनाच्या संसर्गामध्ये अडकू दिलं नाही किंवा तो संसर्ग आपल्या कोणालाही प्रभूच्या कृपेत झालेला नाही. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊ, त्याचे उपकार मानूया. कारण ही त्याची दया आहे. त्याच्या भक्तांची काळजी घेणं हा त्याचा कृपेचा वरदहस्त आहे. आणि म्हणून आज आपण त्याच्या चरणाजवळ आलो असताना त्याचे आभार मानू, त्याची उपकार स्तुती करू, त्याचे मनापासून धन्यवाद गाऊया. जरी आपल्याला पाहिजे तशा मोकळ्या पद्धतीने एकत्र येऊन भक्ती करता येत नाही, तरी जेथे कुठे आपण आहोत तेथे त्याची भक्ती करत असताना आपलं मन प्रभूला समर्पित करूया. आपले विचार आणि आपले जीवन प्रभूला नव्याने समर्पित करूया. प्रभूच्या हातात ही भक्ती सोपूया. प्रार्थनेत जाऊ आणि प्रभूची उपकार स्तुती करू आणि प्रार्थना करूया आजच्या भक्तीसाठी. प्रार्थनेत जाऊ. हे आमच्या जिवंत देवबापा, तुझे मनापासून आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो, कारण तू चांगला देवबापा आहेस. मागील या सर्व दिवसामध्ये तू आमचा मार्गदर्शक झाला, आमचा सहाय्यकर्ता झाला. तुझे आभार मानतो, तुझे आभार मानतो की प्रभुदय देवबापा आम्हा कोणालाही या संसर्गाच्या त्रासामध्ये पडू दिलं नाहीस. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. तुझे आभार मानतो की तू आमची काळजी घेतलीस, आरोग्य दिलं. आम्ही जरी आपापल्या घरामध्ये आहोत तरी प्रभू दयाळू बापा तुझी कृपा रोज तू नवी केली. आणि म्हणून तुझ्या हातात समर्पित हो. हा वेळ, ही भक्ती आम्ही तुला समर्पित करतो. आमचे विचार आणि आमचे अंतःकरण ख्रिस्ती येशूच्या ठेला. मागील सप्ताहावर तू आमचा सांभाळ केला, त्याबद्दल आभार मानतो. मागील आठवड्यात प्रभू तू आमच्या संगती तुझ्या वचनातून विशेष रीतीने पुनरुत्थानाच्या सामर्थ्य याचं महत्व तू आम्हाला समजून सांगितलं. तू पुनरुत्थित झाला आणि पुनरुत्थित झाल्यामुळं जे आशीर्वाद, जे सामर्थ्य, जे आमची जीवन बदलण्याचा तुझा आशीर्वाद आम्ही अनुभवला प्रभू, त्याबद्दल तुझे मनापासून उपकार मानतो. होय प्रभू, पुनरुत्थान दिवस आम्ही साजरा केला आणि त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य 2000 वर्षापासून आजपर्यंत आम्ही सर्वजण अनुभवत आहोत. हेही आम्ही ऐकलं प्रभू, आमचं आत्मपरीक्षण केलं आणि आज पुन्हा एकदा तुझ्या पुनरुत्थानाबद्दल तुला धन्यवाद देतो. कारण तू पुनरुत्थित झाला, तू जिवंत, मरणावर विजय मिळवणारा आमचा प्रभू आहेस याची खात्री आणि याचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतला. आणि म्हणून तुझे मनापासून आभार मानतो. तुझे आभार मानतो आमच्या मंडळीतील प्रत्येक परिवारासाठी, कुटुंबासाठी, प्रत्येक लेकरासाठी, तरुणासाठी, तरुणीसाठी, वृद्धांसाठी, आमचे आई वडील, आजी आजोबा, आमचे प्रियजन, आमचे नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांना आज आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो आणि प्रार्थना करतो प्रभू, ते जे ते कोठे आहे
तेथे तू त्यांच्या संगती राहा, त्यांची काळजी घे आणि तू येतपर्यंत घेतलीस उपकार मानतो. तुझे आभार मानतो आमच्या मंडळीतील प्रत्येक परिवार असेल, प्रत्येक कुटुंब असेल, कारण प्रभू तू त्यांच्या भोवती तुझ्या दिव्यदूतांचा पहारा ठेवलेला आहेस. मागील सप्ताहावर तू आमची सर्वांची प्रत्येक गरज भागवली. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझे आभार मानतो आजच्या दिवसासाठी आणि आजच्या भक्तीसाठी. आम्ही आपापल्या घरामध्ये तुझी भक्ती करत असताना प्रभू दयाळू बाप्पा तू आमच्या बरोबर राहा. तुझ्या पवित्र आत्म्याने आमच्या अंतःकरणात कार्य कर. आम्हाला येणारं वचन तू आशीर्वादाचं कर. आमच्या कानाला, आमच्या मनाला, आमच्या मुखाला स्पर्श कर. आज आम्ही एकत्रित रीतीने गीत गाऊ शकत नाही, परंतु आम्ही जेथे कुठे आहोत तेथे तुला आमच्या अंतःकरणात तुला स्तुती स्तवनाचा यज्ञ सादर करतो. तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, कारण तू जिवंत आहेस आणि तू जिवंत असल्यामुळेच प्रभू आज आम्ही जिवंत आणि आम्ही सुरक्षित आहोत. तू आमची प्रत्येक गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाच्या द्वारे पुरवली. उपकार याच वेळेस आम्ही तुझे आभार मानतो की प्रभू दयाळू बाप्पा संपूर्ण जगामध्ये, आमच्या भारत देशामध्ये, आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये आम्ही तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो प्रभू की तू आज आमच्या बरोबर आहेस. दयाळू बाप्पा कोरोना व्हायरसचा जो संसर्ग आहे तो लाखो लोकांच्या जीवनामध्ये प्रभू दयाळू बाप्पा प्रादुर्भाव झाल्यामुळे लाखो परिवार दुःखी आहेत, निराश आहेत. अनेक लोक कठीण परिस्थितीतून जात आहेत. प्रभू दयाळू बाप्पा संपूर्ण जगात लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, लाखो लोक आजारी आहेत. आम्ही त्या सर्वांना तुला समर्पित करतो. आमच्या देशातील हजारो लोकांना तुला समर्पित करतो आणि प्रार्थना करतो दयाळू बाप्पा जे मेडिकल फील्ड मध्ये डॉक्टर्स, नर्सेस, इतर स्टाफ, त्याचप्रमाणे प्रभू दयाळू बाप्पा पोलीस डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी आणि पोलीस कर्मचारी, प्रभू त्या सर्वांचं तू साही येतपर्यंत झाला. होय प्रभू, ते जे कष्ट करत आहे, जे आम्हा सर्वांसाठी प्रभू दयाळू बाप्पा रात्रंदिवस कष्ट करत आहेत, त्या सर्वांना तू आशीर्वाद दे. त्यांच्या कुटुंबांना आशीर्वाद दे. त्यांना तू आरोग्य दे प्रभू. त्यांना तुझ्या कृपेत राहा. आम्ही प्रार्थना करतो प्रभू दयाळू बाप्पा त्यांचे परिवार तुझ्या कृपेत राहा. आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो प्रभू इतर सफाई कामगार, त्याचप्रमाणे प्रभू वेगवेगळ्या राज्यामध्ये असलेले राज्यकर्ते आणि प्रभू अधिकारी लोक, इतर जे सर्व मदत करणारे लोक आहेत, त्या सर्वांना तुझ्या पवित्रतेत राख आणि प्रभू त्या सर्वांची भेट घे. त्यांची काळजी कर, त्यांच्या मनावरील भार हलका कर. आज तुझ्या वचनातून आम्ही ऐकत असताना आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने तू चालव आणि येतपर्यंत चालवलंच उपकार मानतो. आमचा देश तुला समर्पित करतो, जगातील सर्व देश तुला समर्पित करतो आणि प्रार्थना करतो प्रभू या दिवसामध्ये तूच या सर्व गोष्टींचा मालक आहेस प्रभू, चालक आहेस. होय प्रभू, या परिस्थितीतून जात असताना अनेक लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत, परंतु तूच त्या सर्वांचं उत्तर आहे. तुझ्या नियंत्रणात ही परिस्थिती आहे. सर्व मानव जातीला प्रभू दयाळू बाप्पा तू या सर्व परिस्थितीमध्ये तुझी ओळख करून देत आहेस. तुझं भय धरायला शिकवत आहेस. तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र करत आहेस. होय प्रभू, आम्ही किती क्षणभंगुर, आमचं जीवन किती नाशवंत, कधीही पण संपू शकतो याची जाणीव आम्हाला तू केली. उपकार मानतो. प्रार्थना करतो यावेळेस प्रभू आम्ही तुझं वचन वाचत असताना, त्यावर मनन करत असताना प्रभू तू आमचा मार्गदर्शक हो, सहाय्य करता. याच वेळेस आम्ही प्रार्थना करतो प्रभू संपूर्ण जगामध्ये आज ज्या ज्या ठिकाणी तुझी भक्ती चालू आहे, होय प्रभू, संपूर्ण जगात मंदिरात येऊन भक्ती करणं सध्या बंद आहे प्रभू, परंतु तू तुझं गौरव करून घेत आहेस. प्रभू दयाळू बाप्पा
जे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून लाखो घरांमध्ये आज भक्ती केली जाते. आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या योजना निश्चित तुझ्या गौरवासाठी तू सिद्धीस नेत आहेस. आम्ही लीन नम्र आमच्या सर्वांच्या चुका पापांची क्षमा. आम्हाला प्रभू या परिस्थितीतून जात असताना धैर्य दे. आम्हाला लागणारं साह्य दुःख गरजा भागव. सर्व अनिष्टापासून राहतो. आमच्या मंडळीतील प्रत्येक परिवार तुला नव्याने समर्पित कर. आजचं वचन आणि प्रभू भक्ती तुला समर्पित कर. आज आमच्या मंडळीतील प्रत्येक परिवारासाठी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि प्रभू हा वेळ आणि इथून पुढची भक्ती आम्ही येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊ. प्रभूचे आभार मानूया. यावेळेस आपण पवित्र वचनामधून वाचणार आहोत. मत्तई सुवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनापासून 30व्या वचनापर्यंत मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. बाल सदृश मनोवृत्ती. त्यावेळी येशू असे बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी व विचारवान यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रगट केल्या. खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही आणि पुत्र वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही. अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. देवा, वाचलेली वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. प्रियजन हो, आज आपण परमेश्वराच्या वचनाकडे वळत असताना विशेष रीतीने प्रभूला समर्पित झालेलो आहोत आणि प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याची भक्ती करत असताना, त्याच्या वचनाकडे वळत असताना आपण प्रभूला धन्यवाद देऊया. विशेष रीतीने मागील आठवड्यात आपण सर्वांनी पुनरुत्थानाचा दिवस साजरा केला आणि प्रभू येशू 2000 वर्षापूर्वी मरणावर विजय मिळवून तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि त्याचा आशीर्वाद आम्ही गेली 2000 वर्ष घेत आहोत आणि येथून पुढे जोपर्यंत प्रभू पुन्हा येणार तोपर्यंत येणार आहोत. आणि म्हणून आज आपण प्रभूला धन्यवाद देत असताना आपल्याला माहित आहे की प्रभूच्या वचनांमध्ये संत पाऊल म्हणतो की एक जो आदाम ज्याने पाप केलं, परंतु दुसरा जो आदाम येशू ख्रिस्त, त्याने मात्र माणसांच्या जीवनामध्ये नवीन जीवन घेऊन आला. एकाने उत्पत्तीचा नाश केला, परंतु दुसऱ्या आदामाने मात्र उत्पत्तीला नवीन उत्पत्ती बनवलं आणि या नाशापासून तिला मुक्त केलं. पहिल्या आदामाने मरण आणलं, परंतु दुसऱ्या आदामाने जीवन आणलं. आणि म्हणून आज आपण त्या दुसऱ्या आदामाच्या द्वारे मिळालेलं जे जीवन आहे ते जीवन आपण जगत आहोत. त्या पुनरुत्थित प्रभूच्या सामर्थ्याने आम्ही ते जीवन जगत आहोत.
आणि मागच्या आठवडे आपण पाहिलं की ते पुनरुत्थित सामर्थ्य आम्हाला कशा रीतीने नवीन जीवन जगण्यासाठी सहाय्य करतं, नवीन जीवनामध्ये प्रभूचं गौरव करण्यासाठी सहाय्य करतं. आज आपण प्रभूच्या वचनातून वाचलेलं आहे आणि प्रभूच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू आम्हाला आमंत्रण देत आहे. आजची जी परिस्थिती आहे संपूर्ण जगाची आणि सर्व लोकांच्या मनावर असलेले जे भार आहे, काळजी आहे, चिंता आहे, त्याचा जर आम्ही विचार केला तर प्रभूचं हे आमंत्रण आम्हा सर्वांना विशेष गरजेचं आहे. आणि म्हणून जो शास्त्र भाग आपण वाचला त्या शास्त्र भागात आपल्याला पाहायला मिळतं 28व्या वचनापासून 28, 29 आणि 30 या वचनांमध्ये प्रभू आम्हाला आमंत्रण देत आहे. आणि आमंत्रण असं म्हणतं, अहो कष्टी व भाराक्रांत तुम्ही सर्व माझ्याकडे या. प्रभू स्वतः आम्ही जे सर्व कष्टी आहोत, भाराक्रांत आहोत, काळज्या चिंतांमध्ये आहोत, या कोरोना व्हायरसच्या भारामुळं आणि जो संसर्ग वाढत आहे त्यामुळं लोक निश्चित रीतीने घाबरलेले आहे. संपूर्ण जग घाबरलेलं आहे. संपूर्ण जगाचे जे अधिकारी आहेत किंवा राज्यकर्ते आहेत त्यांच्या मनावर दडपण आहे. परंतु आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे ज्यावेळेस वळतो त्यावेळेस आम्हाला प्रभू आमंत्रण देत आहे. प्रभू आम्हाला जाहीर आवाहन करत आहे आणि म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत तुम्ही सर्व माझ्याकडे या. आम्ही जे सर्व भाराक्रांत आहोत, कष्टी आहोत, दुःखी आहोत, निराश आहोत, काळज्या चिंतांनी भारवलेले आहोत, कसं होणार आमच्या देशाचं, कसं होणार आमच्या शहराचं, आमच्या भागातील लोकांचं कसं होणार, हे लोक हा आजार हा संसर्ग आम्हाला ग्रासून टाकणार काय, आम्ही भारावून गेलेलो आहोत. आमच्या मनावर वेगवेगळ्या प्रकारच्या काळज्या चिंता आहेत. परंतु प्रियानो प्रभू मात्र आम्हाला या दिवसामध्ये या वचनांच्या द्वारे विशेष रीतीने आमंत्रण देत आहे. आणि आमंत्रण कशाचं आहे? त्याच्याकडे येण्याच. कोणाला आमंत्रण आहे? जे कष्टी आहे, जे भाराक्रांत आहे, जे दुःखी आहे, निराश आहे, जे आजारी आहे, जे काळज्या चिंतांनी भारावलेले आहे, जे गरजवंत, ज्यांना खाण्याची, ज्यांना पिण्याची, ज्यांना राहण्याची गैरसोय आहे, त्या सर्वांना हे आमंत्रण आहे. आणि हे आमंत्रण आज आम्हाला निश्चित रीतीने विशेष हेतूने आमंत्रण दिलेलं आहे. कारण त्याच्या पुढचा भाग ज्यावेळेस आम्हाला वाचायला मिळतो त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आम्ही प्रभूकडे गेलो म्हणजे आम्हाला प्रभूने विसावा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, खात्री दिलेली आहे. तो आम्हाला सांगत आहे की तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. होय प्रियाचरण हो, आज कोणी खात्री देऊ शकत नाही. या व्हायरसमुळं किती लोक नाश पावणार आहे, किती लोकांचा नाश होणार आहे, किती लोक मरणार आहे, किती लोकांना हा आजार होणार आहे, किती त्रासातून लोकांना जावं लागणार कोणाला माहित नाही. राज्यकर्ते सांगू शकत नाही, डॉक्टर्स नर्सेस सांगू शकत नाही किंवा कोणी सांगू शकत नाही. सर्वजण म्हणतात की आपल्या घरात बसा, सर्वजण म्हणतात की एकमेकांपासून दूर राहा. तो मानवी विचार आहे. परंतु दैवी विचार जो आम्हाला आज आमंत्रण देत आहे, देव स्वतः आम्हाला आमंत्रण देत आहे, पुनरुत्थित प्रभू आम्हाला आमंत्रण देत आहे. आणि तो म्हणत आहे की अहो कष्टी व भाराक्रांत लोक तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आम्हाला विसाव्याचं आश्वासन, विसाव्याची खात्री, विसावा देण्याची ग्वाही प्रभू स्वतः देत आहे. आणि प्रियानो हा विसावा आम्हाला या दिवसात अत्यंत गरजेचा आहे. कारण आमच्या मनावर काळज्या चिंता आहे, आम्हाला निराशा, आम्हाला भीती आहे, आम्हाला खात्री नाही. आणि अशा वेळेस कोणीतरी
ज्यावेळेस आम्हाला आमंत्रण देत नाही. कुणीतरी आम्हाला म्हणत आहे की तुम्ही आत या, मजकडे या, मी तुम्हाला विसावा. आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस दंगल होते किंवा रस्त्यावर काहीतरी गडबड होते त्यावेळेस लोक सैरावाऱ्या धावतात, लोक इकडे तिकडे पळतात आणि आसरा शोधत असतात. आणि एखाद्या ठिकाणी जर त्यांना आसरा मिळाला, आधार मिळाला, एखादा दरवाजा त्यांच्यासाठी उघडला गेला तर ते ताबडतोब त्या आश्रयाचा उपयोग करून घेतात. का? कारण मग त्या संकटापासून त्यांना निश्चित रीतीने आश्रय मिळालेला असतो, विसावा मिळालेला असतो, भीती कमी झालेली असते. हे लहानसहान बाबतीत आम्ही पाहतो रोजच्या जीवनामध्ये. परंतु आज आम्हाला या विश्वाचा मालक, या संपूर्ण पृथ्वीचा निर्माण करता आणि या सर्व गोष्टींचा नियंत्रण असा आमचा प्रभू स्वतः आज आम्हाला आमंत्रण देत आहे आणि म्हणत आहोत, अहो कष्टी व भाराक्रांत तुम्ही सर्व माझ्याकडे या. कोणाला बोलवलं? सर्व कष्टी व भाराक्रांत जनांना. कोणाला बोलवलं? सर्व लोकांना. ज्या कोणाला गरज आहे त्या सर्वांना हे आमंत्रण आहे. आणि म्हणून प्रियजनो, आज हे आमंत्रण आपल्या सर्वांना आहे. मला माहित नाही की तुमच्या मनावर कसले भार आहे, परंतु प्रभूला माहित आहे तुमच्या मनावर कसले भार आहे. तुम्ही कोणत्या काळ्या चिंतांनी ग्रस्त आहात. आज तुमची काय गरज? आज तुम्हाला नक्की आरोग्य पाहिजे, आर्थिक मदत पाहिजे, जेवण पाहिजे, विश्रांती पाहिजे, शांती पाहिजे, हे प्रभूला माहित आहे. आणि म्हणूनच प्रभू आज तुम्हाला आणि मला आमंत्रण देत आहे, कारण त्याने आमचं कष्ट पाहिजे. त्याला माहित आहे, तो पाहतो आम्हाला रोज की आम्ही कोणत्या त्रासातून जात आहोत. आज तुम्ही कोणत्या त्रासात आहात हे प्रभूला माहित. आणि म्हणून प्रभू तुम्हाला आज या प्रातःकाळी प्रभूच्या चरणाजवळ बोलवत आहे आणि म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तो विसावा देणार आहे. आम्हाला माहित आहे की ज्यावेळेस त्यांनी पृथ्वी निर्माण केली, 6 दिवस कष्ट केले आणि 7व्या दिवशी त्यांनी स्वतः विसावा घेतला. आणि तो 7वा दिवस त्याने आशीर्वादित केला, पवित्र केला. आणि त्या 7व्या दिवशी सर्वांनी विसावा घ्यावा अशी योजना केली. आणि प्रियजनो, तो विसावा देणार आहे, कारण त्याने तो दिवस नियोजित केलेला आहे. तो विसावा त्याच्या जवळ आहे. आणि म्हणून प्रियजनो, आम्हाला इकडे तिकडे सैरावाला धावण्याची किंवा पाहण्याची गरज नाही, किंवा लोकांकडे पाहून विसाव्याची अपेक्षा करण्याची गरज नाही. आम्हाला खरा विसावा प्रभूच्या जवळ आहे. प्रभूच्या चरणाजवळ आम्ही ज्यावेळेस येतो, त्याचं आमंत्रण स्वीकारतो, त्यावेळेस तो आम्हाला विसावा देण्यासाठी समर्थ. आपल्याला माहित आहे, ज्यावेळेस आम्हाला कोणी आमंत्रण देतं त्यावेळेस मग आम्ही त्या आमंत्रणाचा स्वीकार करतो. कदाचित लग्नाचा असेल, कदाचित वाढदिवसाचा असेल, कदाचित काही कार्यक्रमाचं आमंत्रण असेल, तर त्या ठिकाणी आमचं स्वागत केलं जातं. त्या ठिकाणी आम्हाला मान सन्मानाने वागवलं जातं. त्या ठिकाणी आम्हाला आमच्या पात्रतेप्रमाणे आमचा सन्मान केला जातो, फुलं दिली जातात, कदाचित शाल आणि हार दिले जातात. का? कारण आम्ही आमंत्रित आहोत. आम्हाला उत्तम भोजन दिलं जातं, आम्हाला उत्तम ठिकाणी बसवलं जातं, आमचं विशेष नाव घेतलं जातं, कारण आम्ही आमंत्रित आहोत. प्रियांनो, आज तशाच प्रकारचं आमंत्रण प्रभू स्वतः आम्हाला देत आहे. आणि मग जर आम्ही त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करून जर गेलो तर मग आमचा सन्मान होणार, आम्हाला चांगल्या रीतीने त्याच्या जवळ विसावा देणार. कारण त्याने विसावा देण्याचं, आमचा सन्मान करण्याचं, आम्हाला उत्तम
टेबल त्या ठिकाणी बसवण्याचं, आम्हाला शांती देण्याचं, आमच्या गरजा भागवण्याचं, आमची भूक भागवण्याचं, आमच्या मनावरचे भार हलके करण्याचं त्याने आव्हान दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून प्रियजनो, अशा या कठीण प्रसंगातून आपण जात असताना आपण दीन होऊ, नम्र होऊ, त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार. अहो कष्टी व भाराक्रांजनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रियजनो, पुढे असं म्हटलं, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कसा विसावा मिळेल त्याचं सविस्तर वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. का विसावा मिळेल त्याचं वर्णन केलेलं आहे. असं म्हटलं, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका. काय? मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या. काय अर्थ होतो प्रियानो याचा? प्रभू मनाचा सौम्य, प्रभू मनाचा लीन, तो लीन आहे, नम्र आहे, सौम्य. आणि मग तो म्हणतो की मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या, म्हणजे जसा मी आहे तसं तुम्ही देखील सौम्य व्हा, लीन व्हा, नम्र व्हा. आणि मी जे जू घेतलेला ते जू तुम्ही देखील स्वतःवर घ्या. आणि मग पुढे म्हटलं, व माझ्यापासून शिका. काय शिकायचं प्रभूपासून? प्रियानो, आज तुम्हाला आणि मला प्रभूपासून शिकण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि आम्ही फक्त प्रभूकडे येतो आणि प्रभूला म्हणतो, प्रभू माझी ही गरज आहे, प्रभू माझा हा आजार, प्रभू माझ्या मुलाला अमुक त्रास आहे, प्रभू मला या गोष्टींची गरज आहे, ती तू भागव. आणि आम्ही फक्त प्रार्थना करतो आणि प्रभूकडून अपेक्षा. परंतु प्रियजनो, आम्हाला जर प्रभूपासून विसावा मिळायचा असेल, जर प्रभूपासून आम्हाला आशीर्वाद मिळायचे असतील, आमच्या मनाला कष्टातून मुक्त करायचं असेल, आम्हाला जर आमच्या भाराक्रांत अवस्थेतून मुक्त व्हायचं असेल, तर मग आम्हाला प्रभूचं ऐकलं पाहिजे आणि प्रभू जे सांगत आहे त्याप्रमाणे आम्ही शिकलं पाहिजे. व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. प्रभू पासून आम्ही काय शिकलो पाहिजे? तो मनाचा सौम्य आहे, तो मनाचा लीन आहे, तो क्षमाशील आहे, तो प्रीती करणारा आहे, तो मंद आहे, रागवण्यास त्याला फार उशिरा राग येतो. आम्हाला या दिवसामध्ये जे शिकायचं आहे ते हे आहे की आम्हाला लीन होण्याची गरज आहे. आमचं मन सौम्य ठेवण्याची गरज आहे, आमचं मन लीन करण्याची गरज आहे. आज आमच्या मनावर जे भार आहेत, चिंता आहे, काळजी आहेत, त्या कशामुळे आहेत? फक्त आजारामुळे आहेत का? नाही. आमच्या मनावर अनेक कष्ट आहेत. कशाचे कष्ट आहे? भार आहे, चिंता आहे, काळजी आहे. कारण आम्ही वेगवेगळ्या व्यापामध्ये स्वतःला गुंतवून टाकले. जगामध्ये आम्हाला काहीतरी बनायचं आणि म्हणून आम्ही स्वतः काही गोष्टी आमच्या मनावर ओझे करून घेतले. कदाचित आमच्या मनावर आर्थिक बोज असते, कर्ज असते, बँकांचे हप्ते भरणं राहिलं असेल, या कठीण परिस्थितीतून पगार झाले नसतील, कदाचित वेगवेगळ्या प्रकारचे भार, आर्थिक मंदीमुळं, कामाचा प्रश्न असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक भार आमच्या मनावर आलेले असतील. पण याला जबाबदार कोण? फक्त कोरोना ही परिस्थिती आहे का? नाही प्रियानो,
कळत नकळत आम्ही देखील स्वतः त्या ओझ्याखाली, जे ओझ आम्हाला आज कष्ट आणि भाराक्रांत होण्यासाठी बनलेला आहे, ते ओझ आम्ही स्वतःहून घेतलेला. जिथे प्रभू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जो आपणावर घ्या. प्रभूचं जो आम्ही आमच्यावर घ्यावं ही प्रभूची इच्छा. परंतु आम्ही कोणाचं जो घेतलेला आहे? आम्ही बँकांचं जो घेतलेलं, आम्ही घराचं जो घेतलेलं, आम्ही घराचे हप्ते, आमच्या गाड्यांचे हप्ते, आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेतल्या त्याचे हप्ते स्वतःच्या मनावर जुआसारखे बांधून घेतलेले आहे. आणि त्यातून आम्हाला मुक्त होणं कठीण जात नाही. आम्ही प्रभूचा जो घेण्याच्या ऐवजी आम्ही जगी नाशवंत गोष्टींसाठी जो आमच्या खांद्यावर घेतलेला आहे, की जे भारी आहे, जे जड, ज्याच्या तावडीतून आपल्याला सहजासहजी सुटता येत नाही, असं हे जू आम्ही आमच्या मनावर घेतलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला या ठिकाणी प्रभू म्हणत आहे, माझे जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. प्रभू पासून आम्ही काय शिकावं? प्रभूने जसे आपल्या पित्याची आज्ञा पालन केलं, प्रभूने जसं पित्याची इच्छा पूर्ण केली, पित्याच्या इच्छेनुसार आज्ञा पालन केलं आणि स्वतःचा देह वधस्तंभावर ठेवला, यासाठी की तुम्ही आणि मी पापमुक्त व्हा. ती देवाची योजना होती. ती योजना त्याने आपल्या जीवनामध्ये देवाच्या गौरवासाठी सिद्धीस दिली. आम्ही या भूतलावर राहत असताना आम्ही प्रभूची इच्छा समजून घेत आहोत का? की आमचं जीवन देवबापाने जे उत्तम बनवलेलं, जो आशीर्वादित भाग आमच्या जीवनामध्ये देवबापाने दिलेला, आम्हाला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा अंतःकरण दिलं, येशूची ओळख होण्यासाठी कृपा दिली. आणि आज आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या म्हणून, नीतिमान लोक म्हणून स्वर्गीय नागरिक बनलेलो. असं असताना आम्ही देवाची इच्छा समजून घेण्याच्या ऐवजी आम्हाला असं वाटत आहे की आम्ही जगामध्ये आहोत, तोपर्यंत आम्हाला जितकं काही कमवता येईल, जितका काही व्याप वाढवता येईल, जितक्या काही गोष्टी आम्हाला मनाला, आमच्या डोळ्यांना संतोष देणार आहेत त्या मिळवता येतील, त्यासाठी आमची खटपट आणि प्रयत्न आहेत. आणि तो जो भाव आहे तो आज आम्हाला त्रस्त करत आहे, तो आम्हाला उद्ध्वस्त करत आहे, तो आम्हाला कष्टी बनवत आहे, भाराक्रांत बनवत. प्रियानो, आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. प्रभूकडे येऊन आम्हाला शिकण्याची गरज आहे. प्रभू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य, प्रभू मनाचा सौम्य आहे. आम्हाला काय शिकायचं? प्रभू माझा प्रभू मनाचा सौम्य आहे. मी मनाचा कसा आहे? मी सौम्य आहे का? का मी रागिष्ट आहे? मला राग येतो का भरपूर? का मी कठोर आहे? मी निर्दयी आहे का? मी कसा आहे? हे माझ्यापेक्षा तुम्हालाच तुमच्या विषयी माहित आहे. आणि म्हणून प्रभूच्या वचनात सांगितल्याप्रमाणे प्रभूचं मन सौम्य आहे. आमचं मन कसं आहे? आम्हाला विचार केला पाहिजे. प्रभू म्हणतो, मी लीन आहे. आज जर आमचा प्रभू लीन आहे तर मग माझं अंतःकरण कसं आहे? माझं मन लीन आहे का गर्विष्ठ आहे? मी फुगलो आहे का? मी रुसलो आहे का? माझं मन कसं आहे? लीन आहे का? लीन अंतःकरण हे आशीर्वादाची गोष्ट आहे. कारण लीन जनांच्या अंतःकरणात देव स्वतः वास्तव्य करतो. प्रभूचं मन लीन आणि तो स्वतः जे लीन जन आहेत त्यांच्या अंतःकरणात वास्तव्य करतो. आणि म्हणून आज आम्हाला आमचं अंतःकरण कसं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.
कोणाही पेक्षा आपल्या प्रत्येकाला माहित आहे की आमचं अंतःकरण कसं आहे. ताठर आहे का, कठोर आहे का, निर्दयी आहे का, लीन आहे, नम्र आहे. आम्ही आमच्या भावांसंगती, बहिणींसंगती, कुटुंबासंगती, लेकरांसंगती कसं वागतो? निर्दयी रीतीने वागतो का, कठोरतेने वागतो का, निष्ठुरतेने वागतो का? आम्ही आमच्या पत्नीसंगती कसं वागतो? कारण देवाचं वचन म्हणतं की जो आपल्या पत्नीसंगती निष्ठुरतेने वागतो त्याचा देव द्वेष करतो. आम्ही जर निष्ठुर असलो तर मग आमचा द्वेष देव करत आहे. आणि जर आमचा द्वेष देव करत आहे तर मग आम्हाला विसावा कसा मिळेल? प्रियानो, त्याच्या घरात जिथं विसावा आहे तिथे आम्हाला कशा रीतीने विसावा मिळेल? आणि म्हणून प्रभू म्हणत आहे की मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घे. प्रभूचं जू आमच्यावर आम्ही घेणं गरजेचं आहे. आणि प्रभूपासून आम्ही शिकलं पाहिजे. तो क्षमाशील आहे, तो प्रीती करणारा आहे, तो सहनशील आहे, तो आमच्यावर दया करतो, तो आमच्यावर कृपा करतो. आणि म्हणून त्याच्यापासून आम्ही हे गुण घेतले पाहिजे. ते गुण आम्ही आमच्या जीवनात आचरणात आणले पाहिजे. तो पुनरुत्थित प्रभू आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस तो पुनरुत्थित झाला, स्वर्गारोहण झालं, आणि पुन्हा ज्यावेळेस शिष्यांना त्याने दर्शन दिलं त्यावेळेस त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं आणि त्यांची जीवन इतरांसाठी आशीर्वाद बनली. प्रियानो, ते लीन झाले, नम्र झाले आणि ते प्रभूची सेवा करू लागले. आम्हाला माहित आहे पेत्र आणि योहान ज्यावेळेस त्या मंदिरात जात होते दुपारच्या वेळेस, त्यावेळेस त्यांना तो लंगडा भिकारी त्या मंदिराच्या जवळ बसलेला आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याने पाहिलं की हे दोघे जण मंदिरात जात आहेत. त्यावेळेस तो लंगडा भिकारी त्यांच्याकडे आशेने पाहत होता. आणि असं म्हटलं त्या ठिकाणी प्रेषितांचे कृत्य 3रा अध्याय आणि त्याच्या काही वचनांमध्ये, पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले. आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याची पावले व घोटे या तात्काळ बळ आले आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. प्रियजनो, पेत्र आणि योहान मंदिरात जात असताना त्यांनी त्यांच्या जवळ जे होतं, आणि काय होतं त्यांचं, प्रभू येशू त्या लंगड्या भिकाऱ्याला दिला. आणि त्याच्या पायात आणि घोट्यात तत्काळ बळ आलं आणि तो उड्या मारून उठला आणि चालू लागला आणि मंदिरात देवाची स्तुती करत गेला. हे का घडलं? कारण त्यांनी ते पुनरुत्थित सामर्थ्य स्वतः अनुभवलं. आणि ते पुनरुत्थित सामर्थ्य ते जगू लागले. ते पुनरुत्थित सामर्थ्य ते लोकांना देऊ लागले. तो ख्रिस्त ते लोकांना देऊ लागला, गरजवंतांना देऊ लागला, भिकाऱ्यांना देऊ लागला, लंगड्यांना, पांगळ्यांना देऊ लागला. प्रियानो, तुम्ही आणि मी देवाची लेकरं प्रभू येशूच्या त्या पुनरुत्थित सामर्थ्याचे आम्ही अनुभवी लोक आहोत. त्याचा अनुभव आम्ही वेगवेगळ्या प्रकारे घेतलेला आहे. त्याचं सामर्थ्य आम्ही जगत आहोत. परंतु आम्ही ते सामर्थ्य इतरांच्या जीवनामध्ये देण्यासाठी कामगार करत आहोत. आम्ही ते सामर्थ्य स्वतःसाठीच फक्त जगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून आम्ही आज प्रभूपासून आम्ही हे शिकावं. प्रभूपासून आम्ही हे शिकावं म्हणजे मग तुमच्या जीवास विसावा मिळेल. आमच्या जीवाला जर विसावा पाहिजे असेल
तर आम्ही प्रभूपासून शिकलं पाहिजे. त्याचं सामर्थ्य आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवलं पाहिजे आणि ते इतरांना दिलं पाहिजे. प्रियजनो, पुढच्या वचनात असं म्हटलं, कारण माझे जू सोयीचे व माझे जू ओझे हलके आहे. प्रियजनो, या वचनात असं म्हटलं, कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. होय, आम्हाला प्रभू या गोष्टीची जाणीव करून देत आहे की जगातलं जे जू आहे, सैतानाचं जे जू आहे, या जगामध्ये लोक जे फरफटले जात आहेत, त्रासात आहेत, कठीण प्रसंगात आहेत, त्याचं कारण त्यांनी या जगाचं जू स्वतःवर घेतलेलं आहे. परंतु प्रभू म्हणत आहे, माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. प्रभूचं जू सोयीचं व ओझ हलकं आहे. आणि काय ओझ आहे, काय जू आहे? जशी आपणावर, तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, जशी स्वतःवर, तशी एकमेकावर प्रीती कर. हे जू आहे, ही आज्ञा आहे, हे वचन ज्यावेळेस आम्ही आचरणात आणतो त्यावेळेस आम्ही ते जू वाहतो आणि ते ओझ हलकं आहे. एकमेकावर प्रीती करणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांवर दया करणं, हे ओझ आम्हाला प्रभूने दिलेलं आहे आणि ते हलकं आहे आणि विशेष रीतीने ते सोयीचं आहे. मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोक जुवाविषयी तुम्हाला माहिती आहे. काही वर्ष प्रभूच्या कृपेत मला देवबापाने शेती करण्याचा अनुभव दिला आणि त्या शेती करत असताना जरी प्रत्यक्ष मी शेती केली नाही तरी जवळून शेती करणारे लोक पाहिले, शेतकरी पाहिले आणि या जे अवजार आहेत ते जवळून पाहिले. आणि जू ज्यावेळेस सोयीचं असतं तर ते गुळगुळीत असतं आणि त्या सोयीच्या बाजूने ज्यावेळेस जू बैलाच्या मानेवर ठेवलं जातं त्यावेळेस बैलांना त्रास होत नाही, कारण ते सोयीचं असतं आणि मऊ असतं, गुळगुळीत असतं, कारण ते वापरून स्मूथ झालेलं असतं. परंतु जर कळत न कळत चुकीने नवीन एखादा माणूस असेल, त्याने जर जू मांडताना जर उलट मांडलं तर मात्र बैलांच्या मानेला ती उलटी बाजू त्रास देणारी असते, कारण ते सोयीचं नसतं, ते उलट आणि उलटी बाजू ही त्रास देणारी, कारण ती गुळगुळीत नसते, स्मूथ नसते, ती वापरून गुळगुळीत झालेली नसते. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू हे म्हणत आहे की माझं जू सोयीचं आहे, होय, प्रभूचं जू सोयीचं आहे. का? कारण प्रभूने ते जू आपल्या मानेवर घेतले. प्रभू ते जू स्वतःच्या मानेवर वागलं, त्याच्या बरोबर आम्हाला ते जू घ्यायचं आहे आणि ते सोयीचं आहे आणि त्याचं ओझ देखील हलकं आहे. होय प्रियांनो, कारण हलकं काय ओझ? कारण आमच्या बरोबर हा देवाचा पुत्र ते ओझ वाहतो. आमच्या बरोबर जू देवाच्या पुत्रांनी त्याच्यावर घेतलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस शेतकरी 2 बैल त्या जुवाला जोडतो, एखादा जर कमकुवत असेल तर त्या रस्सीचा भाग, त्या दोराचा भाग, जो चांगला मजबूत बैल आहे त्याच्याकडे तो पदर टाकत असतो, ते ओझ त्याच्याकडे तो टाकत असतो, कारण तो सशक्त असतो. आणि तीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की आम्ही अशक्त आहोत, परंतु आमच्या बरोबर ज्याने जू घेतलेला आहे तो प्रभू, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देव स्वतः आमच्या बरोबर ते जू वाहत आहे. आणि म्हणून आमच्यावर भार पडू नये म्हणून बराचसा भार तो स्वतःवर घेतो आणि म्हणून आमचं ओझ हलकं बनतं. प्रियांनो, या भूतलावर त्याने आम्हाला हे जीवन दिलेलं आहे, उत्तम जीवन, आणि या जीवनामध्ये आम्ही पापात पडू नये म्हणून त्याने
स्वतः बलिदान दिलं, स्वतःला अर्पण केलं आणि देवाच्या योजनेनुसार आमच्या पापासाठी किंमत मोजली, खंडणी भरून दिली. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि आज देवाच्या उजव्या हाताला बसून आमच्यासाठी मध्यस्थी करत आणि आज आम्हाला तो आमंत्रण देत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. होय प्रियजनो, तुम्ही आणि मी वेगवेगळ्या भारांनी भाराक्रांत आहोत, काळज्या चिंता आहेत. आज माझ्याही मनावर अनेक काळज्या चिंता आहेत. देवबापाच्या कृपेत या दिवसामध्ये जी जबाबदारी देवबापाने माझ्यावर सोपवलेली आहे संपूर्ण प्रांताची, या प्रांतामध्ये जवळजवळ 65 पाळक लोक आहेत आणि या दिवसामध्ये भक्तीनं भरल्यामुळं अनेक मंडळांमध्ये, ज्या लहान लहान मंडळी आहेत किंवा ज्या मोठ्याही मंडळी आहेत, त्या मंडळांमध्ये जे दान गोळा होतं की ज्याच्यामुळं पाळक लोकांचे पगार होतात. प्रियानो, मागच्या महिनाभर कुठेही भक्ती न झाल्यामुळे कुठेही पाहिजे तशा प्रकारचं दान गोळा झालं नाही आणि अनेकांचे फोन येतात. अनेक पाळक लोक म्हणतात, पाळक साहेब आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे. परंतु प्रियानो, जी काही मदत आम्ही करू शकत आहोत ती करत आहोत. देव आमची काळजी घेत आहे, देव त्यांचीही काळजी घेत आहे, कारण तुमच्यासारखे दानशूर लोक मदत करण्यासाठी पुढे येतात आणि मदत करतात. परंतु माझा सांगण्याचा उद्देश आहे की सर्व लोक वेगवेगळ्या भारांनी भारलेले आहेत. माझ्या मनावर हा भार आहे की मी कशा रीतीने पुढच्या महिन्यात या पाळक लोकांच्या पगाराची व्यवस्था करू शकेन. होय प्रियजनो, देव त्यांची गरज भागवण्यासाठी समर्थ, देव त्याच्या लोकांना यासाठी मदत करण्यासाठी, पैसे देण्यासाठी प्रेरणा देणार, देव त्याची काळजी घेण्यासाठी समर्थ. पण मनुष्य या नात्याने मी भाराक्रांत, वेगवेगळ्या अडचणी माझ्या समोर आणि तशाच प्रकारच्या अडचणी तुमच्या समोर आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण या दिवसामध्ये भाराक्रांत आहोत, ओझ्याने कष्टी आहोत. परंतु प्रभू आम्हाला आमंत्रण देत आहे आणि म्हणून आज आपण त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करूया, त्याला समर्पित होऊया आणि त्याच्या वचनाप्रमाणे तो जो मनाचा सौम्य व लीन त्याचं जू आपणावर घेऊया आणि त्याच्यापासून शिकूया. होय, आज आम्हाला आमंत्रण आहे विसावा घेण्यासाठी येण्याचं, त्याचं जू आपल्या स्वतःवर घेण्याचं. ते जू हलकं आहे, ओझ जू सोयीचं आहे, ओझ हलकं आहे, त्याच्यापासून शिकण्याची आज आम्हाला गरज आहे. तो पुनरुत्थित आहे आणि म्हणून पुनरुत्थित सामर्थ्य तो आज आम्हाला देत. शिष्याला तो ज्यावेळेस भेटला पुनरुत्थित झाल्यानंतर, त्यांना जाऊन तो म्हणाला, तुम्हास शांती असो. त्याने त्याची शांती त्याला दिली. होय प्रियजनो, कारण तो शांतीचा राज आहे. आज तुम्हाला आणि मला देखील तो ती शांती देण्यासाठी, तो विसावा देण्यासाठी आमंत्रण करत आहे. आम्ही त्याचं आमंत्रण स्वीकारणार आहोत काय? आम्ही त्याच्या विसाव्यात येणार आहोत काय? आम्ही त्याचं जू आपल्या स्वतःवर घेणार आहोत काय? देवा करू त्याच्या वचनाप्रमाणे तुम्हाला आणि मला ते जू जे हलकं आहे, जे ओझं हलकं आहे, ते आमच्या मनावर आणि आमच्या खांद्यावर आपण घेऊया. प्रभूचं ऐकूया, प्रभू बरोबर आपली मान देऊया, त्या जुवाला जोडूया आणि प्रभू आमचं ओझं वाहण्यासाठी, आम्हाला विसावा देण्यासाठी, आमच्यावर प्रीती करण्यासाठी, आमची गरज भागवण्यासाठी तो आमच्या बरोबर आहे. मी आतापासून इथून पुढे सदोदित तुम्हा बरोबर आहे असं अभिवचन प्रभूने स्वर्गारोहण होताना त्याच्या शिष्यांना तेच वचन, अभिवचन आज आम्हाला तो सदोदित आम्हा बरोबर राहणार. आणि म्हणून आज आपण त्याला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू, त्याची उपकार स्तुती करूया आणि त्याचं आमंत्रण स्वीकारूया. देवा आपल्या सर्वांना
या आमंत्रणाचा स्वीकारण्यासाठी कृपा दे आणि त्याच्यापासून मिळणारा विसावा आज तुम्हाला आणि मला जे जे आजचं वचन ऐकणार आहे त्या सर्वांना, विशेष रीतीने जे आजारी लोक, जे दुःखी आहे, निराश आहे, करोनाच्या संसर्गामुळे जे त्रस्त आहे, त्या सर्व प्रियजनांना हा विसावा प्रभूच्या कृपेत मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया। यावेळेस आपण प्रार्थनेत जाऊ, प्रार्थना करूया, त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेऊया आणि मग काही सूचना ऐकूया। प्रार्थनेत जाऊया। हे जिवंत देव बाप्पा, फिरून एकदा तुझे मनापासून आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस, तू तुझ्या भक्तांची काळजी घेतोस। आज तुझ्या आत्म्याच्या द्वारे जे वचन दिलं त्याबद्दल उपकार मानतो। आहो कष्टी व भाराक्रांचे तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा। होय प्रभू, आम्हा प्रत्येकाला विसाव्याची गरज आहे। तुझा विसावा निश्चित रीतीने आम्हाला गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही तुझं आमंत्रण स्वीकारतो, आम्ही तुझ्या विसाव्यात येतो। होय प्रभू, तू जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या तुझ्याकडे येऊ, तुझ्यापासून शिकावं ही तुझी इच्छा आहे। होय प्रभू, तुझं जू सोयीचा, तुझं ओझ हलका, कारण तू आमच्या बरोबर ते जू वाहतोस, आमचा भार तू स्वतःवर घेतोस आणि तुझे आभार मानतो। आज मंडळीतील सर्व परिवार, कुटुंब, प्रियजन, प्रभू त्या सर्वांना तू आशीर्वाद, त्यांच्या मनावरचे भार हलके कर। तुला माहित आहे कोणाच्या मनावर काय भार आहे, कोणाच्या मनावर आर्थिक भार आहे, कोणाच्या मनावर संसाराचे भार आहे, कोणाच्या मनावर कर्जाचे भार आहे, कोणाच्या मनावर प्रभू कुटुंबातील अशांती आहे, प्रॉपर्टीचे प्रश्न आहेत, कुटुंबातील अव्यवस्था आहे, कुटुंबातील व्यसनाधीनता आहे, कुटुंबातील ज्या अनेक भार आणि ओझे आहेत प्रभू, शेजाऱ्यांसाठी संबंध दुरावलेले, नवरा बायकोचे संबंध दुरावलेले, सासू सुनांचे संबंध दुरावलेले, वेगवेगळ्या प्रकारचे भार आमच्या कुटुंबात आहेत। आम्ही प्रार्थना करतो, आमच्या मनावरचे भार आहेत आणि तू जो मनाचा सौम्य आणि लीन आत्यात तुझ्यासारखा आम्हाला बनव, आम्हाला तुझ्यापासून शिकण्यासाठी कृपा दे। आम्हाला तुझं ओझ जे हलकं आहे, तुझं जो जे सोयीचं आहे ते आम्हाला घेण्यासाठी कृपा दे। आमच्या मंडळीतील प्रत्येक परिवाराला आणि जे इतर सर्व प्रियजन आज तुझं वचन ऐकत आहेत त्या सर्वांना आज तू विसावा दे। तुझ्या आभार मानतो या आमंत्रणासाठी, तुझ्या आभार मानतो अभिवचनासाठी, तुझ्या आभार मानतो प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी, पुनरुत्थित सामर्थ्य तू आमच्यासाठी उपलब्ध केलं येशूमध्ये, आम्ही तुझ्या आभार मानतो। होय प्रभू, तुला समर्पित होतो, आमच्या सर्वांच्या चुका पापांची क्षमा कर, आमच्या मनावरचे भार हलके कर आणि तुझं गौरव कर। आणि याच वेळेस आम्ही प्रार्थना करतो प्रभू, संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि इतर सर्व ठिकाणी जे कोरोना संसर्गजन्य लोक आहेत, त्यांची सेवा करणारे, त्यांची काळजी घेणारे, दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून कष्ट करणाऱ्या त्या सर्व बंधू भगिनी, राज्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तुला समर्पित करतो। त्यांची काळजी घे, त्यांना तू धैर्य दे, सहनशीलता दे, शक्ती दे, आरोग्य दे, कृपा दे। आज आम्ही हा देश आणि हे जग तुला समर्पित करतो। हे तुझं आहे, तू निर्माण केले, तुझ्या प्रतिमेच यांचा नाश होऊ नये तुझी इच्छा, परंतु यांनी लीन व्हावं, नम्र व्हावं, तू जो एक जीवन देव त्या तुला ओळखावं, तुझ्या चरणाजवळ बसून प्रभू दाते बापा प्रत्येक गुडघा तुझ्या समोर टेकावा आणि प्रत्येक जीवन येशू प्रभू आहे हे कबूल करावं। ही जी तुझी योजना आहे ती तू सिद्धीस नेत आहेस, उपकार मानतो। हा वेळ, या प्रार्थना, विनंत्या आणि इथून पुढची सर्व वेळ तुला गौरव देण्यासाठी असू। प्रार्थना ऐकले उपकार मानतो। मंडळीतील सर्व प्रियजनांना तू आशीर्वादित केलं उपकार।
हा वेळ आणि इथून पुढची सर्व येशूच्या नावात मागतो म्हणून पाय आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडल्या तसेच आमची ऋणी आम्हास आणि आम्हास परिषदेत आणून तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्याने ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण आपणा सर्वांबरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. आपण सर्वजण आज भक्तीला बसू शकला. देवाचं वचन आपण ऐकलं त्याबद्दल प्रभूला धन्यवाद. तुमचं सर्वांचं स्वागत आणि आभार. या वचनाच्या प्रकाशात आपण एकमेकांना धीर देऊया, एकमेकांचं सांत्वन करूया, एकमेकांची काळजी घेऊ. कोणाच्या गरजा असतील, आपल्या शेजारी आपल्याला जर दिसत असतील तर त्या भागूया, कारण ती आपली जबाबदारी आहे. ते आम्ही प्रभूपासून शिकत आहोत आणि शिकलं पाहिजे. जशी आपण तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करायला आपण शिकूया. दुसरी महत्वाची सूचना की या दिवसामध्ये आपण वैयक्तिक रीतीने किंवा मंडळीमध्ये एकत्र येऊन दान गोळा करत नाही, परंतु माझी विनंती आपल्या सर्वांना आजच्या भक्तीचं दान तुम्ही तुमच्या जवळ गोळा करा. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर ऑनलाईन चर्चच्या खात्यावर तुम्ही जमा करू शकता आणि त्याचं इंटिमेशन तुम्ही आम्हाला देऊ शकता. म्हणजे तुमचे दशमांश, तुमची उपकार स्तुतीची दान, तुमचे ईस्टरचं दान आणि तसंच त्याचप्रमाणे तुम्ही पाळक लोकांसाठी जे विशेष दान दिलं त्यासाठी देखील मी तुमचा आभारी आहे. आणि ज्यांनी दिलं त्या सर्वांचा आभारी आहे. ज्यांना देता आलं नाही त्यांनाही प्रभू धन्यवाद. प्रभूपासून गौरव त्यांनाही प्राप्त हो. त्यांच्याही गरजा प्रभू भागवेल. आणि जर कोणाला अजून देण्याची इच्छा असेल तर कृपा करून द्या आणि प्रभू तुम्हाला देईल. कारण प्रभू कोणाचं उसणं ठेवत नाही. प्रभू कोणालाही कर्जबाजारी कोणाचाही राहत नाही. आणि म्हणून या विनंती आहे, जर तुमची काय अडचण असेल कृपा करून फोन करा, सांगा. तुम्हाला शक्य झालं तर चर्चमध्ये येता आलं तर या दान देण्यासाठी. जवळपासचे लोक येऊ शकतात किंवा मग तुम्ही तुमची दानं प्रभूच्या गौरवासाठी मंडळीच्या बँक खात्यामध्ये तुम्ही टाकू शकता. शेवटी तुम्हाला बँक खात्याचा नंबर आणि IFSC कोड नंबर आणि इतर डिटेल्स तुमच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कृपा करून त्याचा उपयोग करा, प्रार्थना करा. विशेष मसाठी, माझ्या परिवारासाठी आणि प्रांतासाठी प्रार्थना करा. पाळक लोकांसाठी प्रार्थना करा, कारण त्यांच्या गरजा आहेत आणि त्या गरजा भागवता याव्या म्हणून विशेष तुम्ही प्रार्थनेत आठवण ठेवा. इथपर्यंत तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल आभारी. आणि इथून पुढे आपल्याला एकमेकांसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. तुमच्या काळज्या, चिंता, गरजा असतील कळवा, त्यासाठी प्रार्थना करूया आणि एकमेकांच्या गरजा भागूया. देवा तुम्हाला आशीर्वाद देव आणि आरोग्य देव. थँक्यू.